सचिन तेंडुलकर सरांना ते कुठल्या तरी एका लग्नात भेटले मध्ये. आणि तेव्हा पण त्यांनी स्वतःहूनच ओळख केली की मी हर्षवर्धन आहे चॅपर्स, आणि सचिन सरांनी तेव्हा चॅपर्सच घातली होती. तर त्याचे मी वडील. तर मग सचिन सरांनी पण त्यांना ओळख दिली. मग तेव्हा परत त्यांचा फोन आला की सो असं 2-3 वेळा त्यांना नक्की ती एक स्माईल आली आणि त्यांचा फोन आलाय. काही लोकांना ना जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून, प्रचलित जो रस्ता आहे, पायवाट आहे, त्या मळलेल्या पायवाटीवरून जायला आवडतं. काही लोकांना स्वतःचा रस्ता क्रिएट करायचा असतो. त्याच्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी असते, परिश्रम करण्याची तयारी असते आणि अशीच मंडळी इतिहास घडवतात. आणि असाच इतिहास घडवणारा एक तरुण उद्योजक आज उद्योजक कट्ट्यावर आहे, हर्षवर्धन पटवर्धन. हर्षवर्धन, नमस्कार. तुझं खूप छान वाटलं स्वागत. आणि हा जो तू इतिहास घडवलास, या सगळ्या प्रवासाची आज आपल्याला चर्चा करायची आहे. त्याच्यातनं खूप सारे टेकअवेज जे नवीन मुलं आता येत आहेत, जे काही काम करतायत, त्याच्यामधनं त्यांना मिळतील अशी आम्हाला खूप असं वाटतं आम्हाला की त्यातनं काहीतरी त्यांनी घेऊन जावं. नक्कीच नक्कीच. माझी स्टोरी आहे, त्याबद्दल आपण बोलूया. नक्कीच. आणि इतिहास घडवला वगैरे अजून असंच नाहीये, पण घडवायचा प्रयत्न नक्की आहे. नक्की. त्याला शुभेच्छा खूप साऱ्या. थँक्यू. पहिले म्हणजे तू एक जे काम केलंस या सगळ्या फुटवेअर इंडस्ट्रीमध्ये, खूप एक डिस्ट्रप्टिव्ह काम आहे, खूप वेगळ्या पद्धतीचं काम आहे. एक कोल्हापुरी चप्पल तू वेगळ्या पद्धतीने जगभर पोहोचवलीस आणि ते आणखीन उंच जावी याच्यासाठी तू प्रयत्न करतोस. म्हणजे कोल्हापुरीच्या प्रेमात तू केव्हा पडलास, या तुझ्या लव्ह स्टोरीपासून आपण सुरुवात करूया. लव्ह स्टोरीज खऱ्या अर्थाने त्याला म्हणता येईल. कॉलेजमध्ये मी जेव्हा गेलो पहिल्यांदा, तेव्हा मला कोल्हापुरी चप्पल बद्दल आयडिया पण नव्हती. म्हणजे माहिती होतं, ऐकलं होतं, जसं आपण सगळ्यांनीच ऐकलेलं असतं. पण शाळेत कॉलेजमध्ये जेव्हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी गेलो, तेव्हा पहिला आमचा ट्रेडिशनल डे होता. आणि ट्रेडिशनल डेला मी आपला कुर्ता घातला, पायजामा घातला आणि त्याच्या खाली नायकीचे सँडल्स घालून निघालो. पण माझा भाऊ जो ऑलरेडी कोल्हापुरी चप्पल घालायला लागला होता, तो मला म्हणला, अरे हे कुर्ता आणि पायजामा बद्दल बरोबर नायकीचे सँडल्स नाही घालू शकत, हे कोल्हापुरी चप्पल घाल. आता त्याचा पाय माझ्यापेक्षा 2 साईजनी मोठा. मी तशीच ती मोठी कोल्हापुरी चप्पल घालून फट करत गेलो. तसाच त्या ट्रेडिशनल डेला नाचलो. पण त्या दिवशी मी खऱ्या अर्थाने कोल्हापुरी चप्पलच्या प्रेमात पडलो. आणि त्यानंतर मला आठवत नाही की मी कॉलेजचा एकही दिवस बाकी काहीही घातला असेल. फॉर दॅट मॅटर, मी जेव्हा MBA ला गेलो UK ला, तेव्हा मी अगदी बर्फात पण कोल्हापुरी चप्पल घालून फिरायचो. म्हणजे त्याच्याने मी भरपूर वेळा पडलो पण तरी मी थांबवलं. प्रेम काही कमी नाही झालं, प्रेम वाढलं उलट. सो त्या दिवशी मी त्या कोल्हापुरी चप्पलच्या खऱ्या अर्थाने प्रेमात पडलो. असं काय होतं की एवढं तुला त्या चपलेने अट्रॅक्ट केलं? सो एक तर स्नीकर्स आणि सँडल्स आणि हे सगळं तर तुम्ही सगळीकडेच बघता. त्याच्यामध्ये तसं म्हटलं तर कला कमी आहे. कोल्हापुरी चपलीमध्ये तुम्ही जर का बघितलं ना, तर मॅन आवर्स जर का तुम्ही कॅल्क्युलेट केलं ना, तर कोल्हापुरी चप्पलचे ॲटलिस्ट 10x आहेत मॅन आवर्स. म्हणजे जर का एक स्नीकर समजा काही तासात बनत असेल, तर कोल्हापुरी चप्पलला काही दिवस लागतात बनवायला. एक तर ती कला मला खूप आवडली. त्याच्या त्या इंट्रिकेटली विणलेल्या वेण्या किंवा त्याचं जे लेदरचा तो फिनिश असतो. लेदर पण कोल्हापुरी चप्पलमध्ये जे वापरलं जातं, ते हजारो वर्षांपूर्वीपासून जी टेक्निक वापरतात लेदर बनवायची, ती टेक्निक अजूनही वापरली जाते. ट्रॅडिशनल. हो, म्हणजे याला बॅग टॅनिंग म्हणतात. सो त्या प्रोसेसनी एक लेदरची एक ती वेगळी ब्युटी येते, त्याला एक वेगळी शाईन येते, त्याला तो एक एन्शियंट असा लुक येतो, ट्रेडिशनल लुक येतो. ते मला फार आवडलं. किंवा स्नीकर्सनी ना फारच कम्फर्ट मिळतो. म्हणजे मला आयुष्यात तसं म्हटलं तर खूप जास्ती कम्फर्ट आवडत नाही. कायम कुठेतरी तुम्ही थोडे अनकम्फर्टेबल असता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने तुमची ग्रोथ पण होते, क्रिएटिव्हिटी बाहेर. आणि त्या कोल्हापुरी चप्पल ती थोडीशी तुम्हाला जो त्रास देते ना, त्याच्या तुम्ही ऍक्च्युली प्रेमात पडता. म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं की आता जिम फॉर एक्झाम्पल, जिम मध्ये पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा जायला लागता, तेव्हा तुमचे पहिले काही दिवस ते बॉडी फार दुखते. पण त्या दुखण्याच्याच प्रेमात तुम्ही हळूहळू पडायला लागता. तसं येते. म्हणजे स्नीकर्स तुम्ही घालून फिरलात ना, तुम्हाला काही दिवसांनी नॉर्मल असं थोडं सुद्धा कडक फुटवेअर घालता येण्याची तुमची कपॅसिटीच संपते.
कोल्हापुरी चप्पल ती वाढत जाते. कोल्हापुरी जगात भारी म्हणतात ते Yes, याचमुळे. खरंय खरंय. आत्ता तुझे म्हणालास ना की थोडं सेक्युरिटीच्या बाहेर जाऊन आउट ऑफ बॉक्स विचार केला पाहिजे, तर तुम्ही काहीतरी नवीन करू शकता. हे सगळं करण्यामागे म्हणजे मी जेव्हा विचार करतो ना, एखादी चप्पल त्याचा बिझनेस करणं आणि तो ब्रँड तयार करणं, हे म्हणजे नॉर्मली पाहिलं तर काही त्याच्यात असं थ्रिल नाही वाटत, पण ते थ्रिल तयार केलं स्वतःच. ही प्रोसेस कशी होती? म्हणजे हा जो विचार आहे ना, हे तुला जोखीम नाही वाटली? मला ॲज अ पर्सन मला हे नाही आवडत, म्हणजे काय मला बोरिंग आयुष्य नाही जगायचं. मला माय फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज की मला मजा आली पाहिजे आयुष्यात. म्हणजे त्याशिवाय काय मग 9 to 5 जॉब करायचा आणि ते सगळं करू शकलो असतो मी, किंवा पण ते ॲज अ पर्सन मी करू शकत नाही. म्हणजे ॲज अ पर्सन मला जेन्युइनली आवडतं की रोज काही ना काहीतरी एक स्ट्रगल असावा, रोज काही ना काहीतरी एक वेगळा एखादा गोल असावा, चॅलेंज, एखादा काहीतरी चॅलेंज असावा, तर त्यात मजा नाही. तर काय रोज आपलं जगत जायचं आणि मग ते जायचं मग वर. तसं आयुष्य नकोय मला. मला काहीतरी अचीव्ह करून काहीतरी चॅलेंजेस रोज कम्प्लीट करत असं जगायला आवडतं. त्यामुळे आता ही कोल्हापुरी चप्पल मध्ये मी चॅलेंज कुठला घेतला, तर सगळ्यात पहिले म्हणजे कोल्हापुरी चप्पल ही एका टिपिकल लुकची असते नेहमी. तुम्ही बघितलं तर कोल्हापुरी चप्पल म्हणजे तुमच्या समोर एक फोटो येतो, एक ती ब्राऊन चप्पल, त्याच्यावर त्या वेण्या, स्टाईल एक ती स्टाईल टिपिकल आहे की ज्याच्याच प्रेमात मी पडलो. पण जेव्हा मी रिअलाइज केलं की ही स्टाईल आपण फक्त भारतात वापरू शकतो, मे बी काय आजूबाजूच्या काही देशांमध्ये वापरू शकतो, पण ही चप्पल तुम्हाला ग्लोबल न्यायची असेल समजा, तर त्याला तो लुक पण ग्लोबल आला पाहिजे. म्हणजे त्याचा फिनिश ग्लोबल पाहिजे, त्याचा लुक ग्लोबल पाहिजे, स्टाईल ग्लोबल पाहिजे, त्याचे डिझाईन्स ग्लोबल पाहिजेत, किंवा त्याच्यात जी तुम्ही मटेरियल्स वापरता ती एका सर्टन काय म्हणू शकतो फिनिशच्या वरती पाहिजे. सो त्याच्यावर मी पहिले काम केलं. म्हणजे सॉफ्ट लेदर वापरायला लागलो इन्स्टेड ऑफ कडक लेदर, किंवा सोल्स जे आपले असतात ते आता TPU मटेरियल मध्ये आपण बनवतो, विच इज रिसायक्लेबल एकतर, त्यामुळे त्यांनी जगाला पण त्रास कमी होतो. दुसरं म्हणजे त्यांनी घसरत नाही. तिसरं म्हणजे त्यांनी फ्लेक्झिबल होते ती चप्पल. की कोल्हापुरी चप्पल मध्ये या 3-4 गोष्टी आहेत त्या लॅकिंग होत्या. कारण ऑब्व्हियसली ती बनवली गेली 600 वर्षांपूर्वी आणि ती तेव्हाच्या काळासाठी बनवली गेलेली होती, पण त्यात बदल घडवला नाही, ही आपली चूक झाली. सो त्याच्यात मी पहिले म्हणजे इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. त्याचा एक लुक बदलला, त्याचं जे घसरणं होतं ते बंद केलं, त्याच्यात कुशन टाकलं, मेमरी फोम इन्सोलवाले आता चॅपल सगळे असतात, त्यामुळे तुम्हाला म्हणजे ॲज गुड ॲज स्केचेस सारखी चप्पल घातल्यासारखी, पण विथ अ कोल्हापुरी लुक, असा आमचा प्रयत्न आहे आणि त्याटुवर्ड्स आपण निश्चितच चाललोय. सो हे 3-4 चॅलेंजेस मी घेतले तेव्हा, आणि ते हळूहळू अजूनही इनफॅक्ट मी म्हणेन त्याच्यावर काम करतोय आम्ही. तसं पाहिलं तर तुझ्याकडे फॅमिली लिगसी आहे, म्हणजे तू दुसऱ्या पिढीचा उद्योजक आहेस. UK मध्ये जाऊन MBA केला आहे, कुठेतरी छान नोकरी मिळाली असते, किंवा नाहीतर बॉलिवूडमध्ये तू गेलाच असता. पण हे सगळं टाळून कोल्हापुरी निवडणं, चपलेवर काम करणं, ती बिझनेस आयडिया म्हणून, म्हणजे लिगसी होती तुझ्याकडे. वडिलांचा खूप छान व्यवसाय होता, म्हणजे प्रसन्न ट्रॅव्हल्स, आता त्याला पर्पल ट्रॅव्हल्स, टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणतो, खूप उत्तमपणे तुम्ही करत होतात. तर ही लिगसी सोडून नवीन काहीतरी शून्यातून निर्माण करा, हे जोखीम किंवा हे म्हणजे हे कुठून आलं? काय तुझी थॉट प्रोसेस होती? सो हे जे तुम्ही जोखीम म्हणताय ना, ते मला जोखीम वाटतच नाही. म्हणजे मला त्यातच मजा वाटते जेन्युइनली. म्हणजे त्यात कुठलाही मला गर्व वगैरे असं काही नाही, पण मला त्यातच मजा येते. म्हणजे नवीन रस्ता तयार करणं. ऑलरेडी एका कुठल्या तरी पेडेस्टलवर आपण समजा पोहोचलेलो असो आणि तिथे जाऊन तुम्हाला फक्त गादीवर बसायचे, तर त्यात मला मजा येत नाही. म्हणजे ऑनेस्टली मला वाटतं जेव्हा कुठलाही माणूस शून्यातून काहीतरी पहिले बनतो, तेव्हा ते एक त्याच्या कॅरेक्टरमध्ये येतं तो सगळा स्ट्रगल. आणि तेव्हा तुम्ही कुठली म्हणजे आता ह्याच्या पुढे मला फॅमिली बिझनेस मध्ये पण फॉर एक्झाम्पल मी एंटर केलंय आता. सो आता मला ते मॅनेज करणं, किंवा आता मला तिथे एक तो वेगळ्या प्रकारचा रिस्पेक्ट पण मिळतो, कारण मी शून्यातून पहिले काहीतरी केलंय आणि मग मी तिथे जॉईन झालोय. सो एक तर तो ऍस्पेक्ट पण आहे. दुसरं म्हणजे मला शून्यातून काहीतरी करण्याची जी मजा आहे ना, त्याच्यातच खरी एक्साइटमेंट मिळते. मग आता फॅमिली बिझनेस कसा एका सर्टन लेवलवरून तो पुढे नेण्यात पण ती एक वेगळी मजा आहे, पण ती मला आता येईल. आत्तापर्यंत कसं मी कॉलेजमधून बाहेर पडलो आणि तेव्हा मी डायरेक्ट समजा CEO झालो असतो, तर
काहीतरी माझ्या पर्सनॅलिटीमध्ये एक तो कायम काय म्हणू शकतो कमी राहिली असती की घडत जाणं जे असतं ते म्हणजे आता चॅपर्सनी मला खऱ्या अर्थाने घडवलंय आणि मग मी आता फॅमिली बिझनेस मध्ये एंटर करतोय तर ते आता इट इज मच इझियर देन तेव्हा डायरेक्टली मी गेलो असतो तर. सो एक तो थ्रिलचा पार्ट होता. दुसरा म्हणजे एक काय म्हणू शकतो काहीतरी तुम्ही म्हणजे चेंज घडवला पाहिजे जगात काहीतरी म्हणजे त्याच्याशिवाय प्रत्येक माणूस आपण जगावर आलोय ते कुठल्या तरी कारणासाठी आलोय असं मला वाटतं आणि ते कारण आय फील माझं होतं की कोल्हापुरी चप्पलला मे बी काहीतरी एक पुढे जाऊन थोडी एक नवीन दिशा देणं किंवा आपण म्हणू शकतो एक थोडं ग्लोबल स्टेज देणं त्याला हे माझं काम होतं जे मी करतोय अजूनही आणि ते आय थिंक दुसरं रिझन नक्कीच होतं की इट वॉज अ कॉलिंग म्हणजे ते ऑटोमॅटिकली घडत गेलो मी काय असं मला कष्ट करायला लागले नाही त्याच्यासाठी म्हणजे आतून येत गेलं ते मी करत गेलो. आत्ता तुझा चॅपर्सचा अनुभव आणि आत्ता तू तुझ्या फॅमिली बिझनेसमध्ये एंटर केलंय कसा फरक बसतो म्हणजे पहिले जेव्हा तू नवीन लगेच तू जॉईन झालास काही इंटर्नशिप करण्यासाठी म्हणा आणि आत्ता करणं आत्ता तुझे व्ह्यूज आहेत तुझे पॉइंट्स तू जे काही मत मांडतोस किंवा तू जे काही तिथे आता बदल करतोस काय तुला फरक जाणवतोय किंवा काय तू इनपुट तिथे आता देतोयस. सो पहिले पण मी युके वरनं परत आलो तेव्हा मी 6 महिने वडिलांबरोबर काम केलं पहिले आणि मग तेव्हाच मला रिअलाइज झालं की मला ऍक्च्युली काहीतरी स्वतःचं करायला आवडेल आणि म्हणून मी ते सोडून मग चॅपर्स केलं आणि आता सिन्स फॅमिली बिझनेस आहे म्हटल्यावर कधीतरी करायचं तर होतंच. सो आता मी ते एंटर करतोय पण आता एक जो माइंडसेट आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे म्हणजे तेव्हा कसं होतं की अरे काय वडिलांची कंपनी काम करूया आता ते तसं नाही. आता मला माहिती आहे बिझनेस कसा करायचा आहे. आता मला माहिती आहे कुठलेही प्रोडक्ट समजा घेऊन एका लेवल पर्यंत पोहोचवायचं असतं त्याला किती कष्ट लागतात आणि ते मी घ्यायला तयार आहे. तेव्हा माझ्यात मे बी तेवढी मॅच्युरिटी पण नसली असती जर का मी डायरेक्ट हे केलं असतं तर. आता माझ्यात ती मॅच्युरिटी पण आहे. आता मला बऱ्यापैकी एक अंदाज पण आलाय बिझनेस वर्ल्डचा आणि आता मला वाटते बिझनेसला पण मी असण्याचा खूप जास्ती इम्पॅक्ट मिळेल रादर दॅन तेव्हा मी जॉईन झालो असतो तर. कारण आता एक ब्रँड काहीतरी बनवून मग मी तिथे जॉईन झाल्यामुळे मला तो एक जसं मी म्हणलं एक तो थोडा रिस्पेक्ट पण आहे ऑलरेडी आणि प्रूव्ह करून आलास. हा म्हणजे काहीतरी प्रूव्ह करून तिथे आल्यामुळे एक तो ऑलरेडी इम्पॅक्ट किंवा एक तो रिस्पेक्ट आहे आणि दुसरं म्हणजे खरंच स्वतःहून इच्छा आहे की आता बाबा हे ह्या लेवलला आहे ना ते आता एकदम नेक्स्ट लेवलला आपण खरंच घेऊन जाऊ शकतो. हा कॉन्फिडन्स पण आहे. हा जो कॉन्फिडन्स आला हाच तुझ्या सगळ्या अनुभवातून आला पण मला सुरुवातीला इनिशियल स्टेज होती ना ते दिवस होते ना म्हणजे जेव्हा तू बिझनेस कोल्हापुरीला नवीन रूप देऊन त्याचं बिझनेस मॉडेल तयार केलं ते सगळं घडणं कसं होतं प्रोसेस कशी होती हे एवढं सोपं नव्हतं ना. प्रत्येक गोष्ट तू शून्यातनं तयार मुळात हे विषयच फील्डच वेगळं होतं ती लिगसी नव्हती आणि याच्यात तर तसे कमी माणसं होती. हा जो तुझा प्रवास कसा झाला सगळा काय तुझ्या लर्निंग तुला या सगळ्या प्रवासात मिळाल्या. सो हा प्रवास म्हटलं तर चालू झाला कोल्हापुरी चप्पल मी घातल्याने आणि त्यांनी त्याच्या प्रेमात पडण्याने जसं तुम्हाला पहिले म्हणलो. प्रेमात पडल्यानंतर मी युकेला पण जेव्हा गेलो तेव्हा माझ्या काही फॉरेनर मित्रांना पण मी कोल्हापुरी चपला दिल्या. तिथे मला रिअलाइज झालं की हे घालत नाहीयेत हे ठेवतायत फक्त घरी. सो त्याच्या कारणांबद्दल मी काही विचार करायला लागलो की बाबा का असेल हे तर ते कडक आहेत ते लुक त्यांच्या अटायर बरोबर जात नाही. आता ते घालणार टी शर्ट आणि काहीतरी शॉर्ट्स आणि त्याच्या खाली मे बी कोल्हापुरी चप्पल जात नसेल तर अशी बरीच कारणं आली. त्याच्यानंतर जेव्हा मी परत आल्यानंतर मी एक दिवशी मित्रांबरोबर बाहेर गेलो होतो आणि लेदर जॅकेट घातलं होतं आणि खालती ऍज युजल कोल्हापुरी चपला घातला होता. तर आता लेदर जॅकेट आणि लेदर कोल्हापुरी हे लेदर एकदम सॉफ्ट ते लेदर एकदम कडक हा पहिला प्रश्न निर्माण झाला की हे असं काय ह्या लेदर मध्ये कोल्हापुरी चप्पल बनवली तर ती कशी दिसेल हा एक प्रश्न निर्माण झाला. मग मी निघालो एक दौऱ्यावर कानपूरला गेलो आग्र्याला गेलो कलकत्त्याला गेलो चेन्नईला गेलो जे इंडियातले लेदर हब्स आहेत तिथे गेलो आणि तेव्हा काय असे पैसे बिसे काहीच नव्हते ना घरी काही सांगितलं होतं असं करणार आहे म्हणून. 15,000 रुपये पगार होता मला बाबांच्या कंपनीत त्यामुळे आपलं थर्ड क्लास मध्ये बसायचो
आणि जायचो चेन्नईला, कलकत्त्याला, आग्राला, कानपूरला. तिथे 2-2, 3-3 दिवस त्या फॅक्टरीजमध्ये वगैरे राहायचो. आणि तिथे मला मग अंदाज आला की लेदर ॲक्च्युली बनवायची जी प्रोसेस आहे त्याच्यामधून हे सगळं आपण करू शकतो. सॉफ्ट, हार्ड, शाईन, मॅट, जे काय ते हा कलर, तो कलर सगळं करू शकतो त्यामध्ये. सो तेव्हा जेव्हा मी परत आलो तेव्हा मला ॲक्च्युली एकदम माझं माइंड ओपन झालं की अरे यामध्ये आपण काही करू शकतो. सो म्हणून मग मी मुंबईला गेलो आणि मुंबईला धारावीमध्ये स्क्रॅप लेदरचे तुकडे मिळतात किलोनी. तर मग ते मी घ्यायचो, पुण्याला यायचो. मग पुढच्या दिवशी 4 वाजताची एसटी पकडायचो पुणे कोल्हापूर. अजूनही आठवते मला 335 रुपये तिकीट असायचं त्याचं. मग कोल्हापूरला पोहोचायचो. कोल्हापूरला मी पहिल्यांदा गेलो तेव्हा मला कुठलाच कारागीर एंटरटेनच करायला तयार नाही. कारण ते त्यांच्यामध्ये काय आहे काय 2-4 दिवस करेल हा माणूस आणि सोडून देईल ते. पण एक कारागीर मला सापडला. त्याला मी माझ्या डोक्यात जे आहे ते कन्सेप्ट केल्या आणि त्याच्याच डिझाईन्स काही पण ह्या लेदरमध्ये अशा बनवल्या आणि 10-15 जोडी घेऊन मित्रांना वाटून टाकल्या. मित्रांना जेव्हा वाटल्या तेव्हा खऱ्या अर्थाने मला कळलं की हा बिझनेस होऊ शकतो नक्की. तोपर्यंत मी आपलं ते म्हणत होतो की तो प्रश्न मनात होता ना की ह्या सॉफ्ट लेदरमध्ये त्या बनवल्या तर कसं दिसेल, त्या प्रश्नासाठी मी सगळं करत होतो. त्यानंतर मित्रांना जेव्हा दिल्या तेव्हा सगळे म्हणले अरे काय भारी आहे. कारण एक येल्लो कलरची कोल्हापुरी, एक रेड कलरची कोल्हापुरी, ब्लू कलरची कोल्हापुरी कोणी बघितलंच नव्हता ना. प्लस कम्फर्टेबल, प्लस घसरत पण नाहीयेत. मग मित्र ऑर्डर सुरू झाल्या म्हणजे डायरेक्ट की अरे माझ्या भावाला 9 नंबरची ही बनवून दे, माझ्या बहिणीलाही 8 नंबरची बनवून दे. सो न कळत तो बिझनेस चालू झाला. त्याला नाव नाही, पत्ता नाही, वेबसाईट नाही, सोशल मीडिया नाही, काहीच नाही. आणि मी बनवून द्यायला लागलो. ऑर्डर लिहून घ्यायचो, बनवून द्यायचो. असा तो खरा बिझनेस चालू झाला. मग त्याचं नाव आता नामकरण. नामकरण त्याचं खूप अवघड होतं. म्हणजे मी कमीत कमी एक पुस्तकभर नावं लिहून काढली. पण त्याच्या चॅपरचं नावच नव्हतं. इव्हेंच्युअली म्हणतात ना तुम्हाला कोणतंही ते वरून आणून असं ठेवतं. बरोबर. तसं एक दिवशी डायरेक्ट माझ्या चॅपर्स असं डोक्यातच आलं. सो ते कसं तर चॅपर्स म्हणजे चप्पलचा CHAPP आणि त्याला थोडं आपण ग्लोबल करतोय त्यामुळे लोफर्स, स्लीपर्स याच्यामधला ERS उचलला आणि त्याला टाकला. आणि ते नाव इतकं छान झालं त्याचा लगेच ट्रेडमार्क मिळाला, वेबसाईटचं डोमेन मिळालं. सो मग वेबसाईट बनवली, सोशल मीडिया बनवली. तोपर्यंत मी फुल टाइम ऍक्च्युली हे करतच नव्हतो. तोपर्यंत मी तरीही बाबांच्या कंपनीत इन्व्हॉल्वच होतो. सो ही अशी सगळी प्रोसेस झाली. मग एक स्टोर उघडलं, मग दुसरं उघडलं, मग तिसरं उघडलं, असे मग स्टोर्स उघडत गेलो. बाबा कधी म्हणाले नाही का की अरे एवढं चांगलं सुरू आहे, हे तुला काय सुचतंय, चप्पल घेतोयस आणि आता तू नव्याने सुरुवात करतोयस, किंवा म्हणजे मोटिवेशन तुझं एवढं काय होतं म्हणजे? सो बाबा ऍक्च्युली बाबांची पण अशीच सुरुवात होती. म्हणजे बाबा सायकलवर दूध घालायचे, दुधाची लाईन. म्हणजे ते आम्ही राहायचो शुक्रवार पेठेत आणि शुक्रवार पेठेतून कात्रज पर्यंत सायकलवर जाऊन दूध घालायचे. सो त्यांची पण सुरुवात अशीच आहे. त्यामुळे त्यांना ही इज नेव्हर अफ्रेड ऑफ रिस्क. त्यामुळे इनफॅक्ट तेव्हा ऑफकोर्स म्हणले ते की अरे काय तुला माहिती आहे का काय करतोय वगैरे, विच आय थिंक एनी फादर वुड से. कारण तेवढी जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला बघता की हा काहीतरी धडपडतो एवढा युकेहून शिकून आलाय आणि खांद्यावर 100 किलो लेदर उचलून घेऊन चाललाय, तुम्ही काहीतरी म्हणताच त्याला की काहीतरी एक स्क्रू ढिला झालेला दिसतोय ह्याचा मे बी. सो तसं ऑब्व्हियसली म्हणले. पण सिन्स त्यांनी पण ती जर्नी अख्खी पूर्ण स्वतःहून केली होती, आय थिंक ही न्यू समवेअर की काहीतरी हा एवढं सिरियसली करतोय त्यामुळे काहीतरी करणार. आणि त्यांनी फॅमिलीने पण नेहमी सपोर्ट केला, कधी मला असं म्हणले नाही किंवा डिस्करेज कधी केलं नाही. ऑफकोर्स त्यांना माहितीच नव्हतं मी काय करतोय, त्यामुळे ते हे बोलले की कर आता पाहिजे ते. सो एक नक्की म्हणले ते की तू 1 वर्ष देतो मी तुला, 1 वर्षात तुला जर काही जमलं नाही गप यायचं आणि कंपनीत कामाला लागायचं. पण 1 वर्षात मी ऑलरेडी वेबसाईट उघडली होती, सोशल मीडियावर 10,000 फॉलोअर आले होते, पहिलं दुकान उघडलं होतं, एक 5-7 स्टोअर्स मध्ये ऑलरेडी चॅपल्सचा माल जायला लागला होता, थोड्याफार मराठी सेलिब्रिटीजनी वगैरे पण चपला घातल्या होत्या. सो तो एक बेसिक नाव झालं होतं, एक त्यांना पण कळली होती, एक बेसिक इन्कम चालू झाला होता. सो इट वॉज फाईन. पण आता जेव्हा हर्षवर्धन एका उंचीवर जातोय, त्याला सगळीकडे त्याचं नाव होत आहे, तेव्हा बाबांची प्रतिक्रिया काय असते आता?
बाबांनी आम्हाला नेहमी इनफॅक्ट मला आणि माझ्या भावाला पण दोघांनाही आम्हाला तेच म्हणले की तुमची किंवा माझा सक्सेस मी तेव्हाच मानीन जेव्हा तुमच्या नावाने मी ओळखलो जाईल. क्या बात. सो असं 2-3 वेळा फॉर्च्युनेटली आणि घडलं आता गेल्या एक दीड वर्षात. त्यामुळे मग तेव्हा ते असं ते बाबाची पर्सनॅलिटी अशी आहे की ते अप्रिशिएट असं तोंडावर कधी करत नाहीत, पण ती एक छोटीशी स्माइल कधीतरी दिसते किंवा त्याच्यावरून कळतं की बाबा माणूस खुश आहे. सो फॉर एक्झाम्पल पूनम महाजन आपल्या खासदार आहेत मुंबईच्या, ते चॅपर्सच्या खूप वर्ष कस्टमर त्यांची पूर्ण फॅमिली. तर त्यांच्याकडे बाबा काहीतरी कामाने गेले होते का काहीतरी भेट झाली आणि त्यांनी पीएनी त्यांची ओळख अशी करून दिली की मॅडम हे आपले हर्षवर्धन आहेत ना चॅपर्सचे त्यांचे वडील. तेव्हा बाबांचा लगेच मला कॉल आला की अरे तुझे वडील म्हणून माझी ओळख झाली. वडिलांना यापेक्षा मोठं काय हे असू शकत. एक्झॅक्टली ते तेच म्हणले की ह्याच्यापेक्षा मला मोठं सुख नाही. अजून एकदा म्हणजे सचिन तेंडुलकर सरांना ते कुठल्या ते एका लग्नात भेटले मध्ये आणि तेव्हा पण त्यांनी स्वतःहूनच ओळख केली की मी हर्षवर्धन हे चॅपर्स आणि सचिन सरांनी तेव्हा चॅपर्सच घातली होती. तर त्याचे मी वडील. तर मग सचिन सरांनी पण त्यांना ओळख दिली. मग तेव्हा परत त्यांचा फोन आला की सो असं 2-3 वेळा त्यांना नक्की ती एक स्माईल आली आणि त्यांचा फोन आलाय. अशा तुझे खूप क्लायंट्स म्हणजे सेलिब्रिटी आहेत, राजकारणी आहेत, असे आणखीन जर काही तू किस्से सांगतो म्हणजे सचिनचा आणि तुझा पण खूप छान डायलॉग झाला आहे किंवा खूप लोकांचे असे जर काही तू आठवणी सांगितल्यास तर ते नक्कीच आवडतं. आठवणी म्हणजे आता सेलिब्रिटी क्लायंटेल बऱ्यापैकी मला फॉर्च्युनेटली म्हणजे मिळाले, कारण एक म्हणजे प्रॉडक्ट युनिक आहे. खूप प्रॉडक्ट असा जनरली बघायला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा एक प्रॉडक्ट बांधता की ज्याचा युनिकनेस कोशंट खूप असतो तेव्हा लोक ऑटोमॅटिकली तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. सो मी आजपर्यंत एकाही सेलिब्रिटीला स्वतःहून अप्रोच केलं. हा मी तेच म्हणणार होतो की हे झालं कसं म्हणजे गेलं कसं चॅपर्स. म्हणजे ते ऍज अ पर्सन मला ते समाव आवडत पण नाही करायला की असं उगाच मागे मागे जावा, माझं प्रॉडक्ट घाला की आयडियली मे बी ते करता आलं पण पाहिजे एका बिझनेसमॅनला की दॅट इज पार्ट ऑफ युअर प्रमोशन. ते तुम्ही करू नाही शकलात तर ते तुमच्यात एक लॅकिंग पॉईंट पण आहे की जो माझ्यात आहे की मी असं मागे मागे कोणाच्या फिरू नाही शकत माझं प्रॉडक्ट वापरा म्हणून. पण फॉर्च्युनेटली काय झालं, तो प्रॉडक्ट इतका युनिक होता आणि त्याच्यामुळे तो इतका फास्ट लोकांना माहिती झाला, व्हायरल झाला हा की त्या ह्याच्यामध्ये कोणी तशी चप्पल बघितलीच नव्हती. त्यामुळे ती पटापट आय थिंक लोक शेअर करत गेले आणि मग ते स्टायलिस्ट पर्यंत पोहोचलं त्यांच्या. आणि मग स्टायलिस्टला कसं ते कायम हे असतं ना की मी सरांना एक युनिक प्रॉडक्ट दिला, त्यामुळे त्या स्टायलिस्ट अप्रोच व्हायला लागले आणि मग ते तसं सगळं प्रोसेस झाली. सो फॉर्च्युनेटली सचिन सर म्हणा किंवा धोनी सर म्हणा किंवा वीरेंद्र सेहवाग म्हणा, झहीर खान म्हणा, युवराज सिंग म्हणा किंवा पॉलिटिशियन मधले आता अजितदादा फक्त आपली चप्पल वापरतात. अजितदादांच्या त्यांच्यासाठी एक स्पेशल आपण जोडी बनवतो, त्यांची एक टिपिकल स्टाईल आणि ती अजितदादा चप्पल म्हणून एक ऍक्च्युअली फेमस असायची, महाबळेश्वर मध्ये मिळायची ती. अजितदादा चप्पल म्हणजे काय, त्याचा पांढरा बेस असतो आणि ब्लॅक पट्टी असतो. अजितदादांनी कायम तशीच चप्पल वापरली आणि ते कायम ती मुंबईचे जॉय शूज म्हणून ते चप्पल घ्यायचे, खालती व्हाईट आणि वरती ब्लॅक पट्टा. पण त्यांच्या टाचेला काहीतरी इश्यू झाला म्हणून त्यांच्या डॉक्टरनी त्यांना सांगितलं की दादा तुम्हाला ही चप्पल बंद करायला लागेल. पण दादांना ते अजिबात आवडलं नाही, कारण त्यांची ती स्टाईल स्टेटमेंट आहे आणि त्या चपलेलाच अजितदादा चप्पल म्हणून ओळखतात. आय थिंक त्यांना ते असं आवडलं नाही की अरे मला स्टाईल सोडायला लागेल. सो मग त्यांना आय थिंक कोणीतरी सांगितलं, आपले अनिकेत दादा तटकर आहेत, त्यांनी अजितदादांना सांगितलं की असा एक मुलगा आहे, कोल्हापुरी चप्पल फार छान बनवतो, तर त्याला मी तुमच्याकडे पाठवतो. म्हणून मग अजितदादांच्या घरी गेलो मी, देवगिरी मुंबईला. आणि तिथे खालती भेटलो त्यांच्या पीएला वगैरे आणि ते म्हणले अजित दादा वरती जावं म्हणून सगळे मी आपले बॉक्सेस घेऊन वरती. आता वरती कुठे आहे, मला वाटलं वरती एखादा हॉल वगैरे असेल. डायरेक्ट दादांच्या रूम मध्ये
दादा पेपर वाचत बसले होते बेडवर आणि मी तिथे चपलांचे बॉक्स घेऊन असलो ऑकवर्ड झालं. पण दादांची स्टाईल माहिती आहे तुम्हाला, एकदम बिनधास्त. बिनधास्त. आणि मी आता पिवळ्या निळ्या अशा सगळ्या चपला चॅपर्सच्या असतात, त्यामुळे सगळ्या घेऊन गेलो आणि त्यांचे ते पीए माझ्या मागे. तर पीएला लगेच म्हणले नव्हते की अरे हे काय पिवळ्या निळ्या चपला घालू रे मी. मग मी आपल्या त्या सगळ्या बाजूला ठेवल्या आणि फक्त ब्लॅक ब्राऊन अशा त्यांच्या समोर ठेवल्या. मग त्यांनी स्वतःनीच एक डिझाईन सांगितली मला, ती मी त्यांना बनवून दिली आणि तेव्हापासून मग दादा आपलीच चप्पल घालतात. किंवा राजसाहेब, आता राजसाहेबांचं पण त्यांना पण एक मधूनच कधीतरी माझं नाव कळलं असेल, मे बी कसं कळलं ते अजून मला माहिती नाही, पण मध्येच एक त्यांचा माणूस आला स्टोअरमध्ये आणि मी फॉर्च्युनेटली तेव्हा कर्वे रोडच्या स्टोअरमध्येच होतो. सो तेव्हा तो माणूस पळत आला आणि म्हणजे साहेब येतात, साहेब येतात. म्हणलं कोण साहेब, कुठले साहेब सांगा ना. म्हणले राज साहेब येतात. म्हणलं राज ठाकरे. म्हणलं येऊ देत. म्हणलं कधी येतात? 5 मिनिटात. आमची असली सगळ्यांची एकदम टरकली. सगळे व्यवस्थित पटकन, काही लोकांनी ते युनिफॉर्मचं जॅकेट घातलं नव्हतं, लगेच पळाले जॅकेट घालायला. किंवा मग आले राजसाहेब, त्यांची निळी गाडी 9 नंबरची ॲज युजल, आणि मागे 3-4 गाड्या आणि रोड ब्लॉक झाला पूर्ण. कारण राजसाहेबांचं फॅन फॉलोइंग असलंय की प्रचंड आहेत. म्हणजे राजसाहेब आले की रस्ते ट्रॅफिकच फुल आणि सगळी लोक दुकानात. राजसाहेब ते आमची एक ती अशी महाराजा खुर्ची असायची तेव्हा स्टोअरमध्ये. सो त्या खुर्चीवर राजसाहेब, त्यांची लोक 4-5 आजूबाजूला आणि बाहेरचं पूर्ण तुफान पब्लिक स्टोअर मध्ये. सगळे लोक व्हिडिओ काढतायत, रील्स काढतायत. म्हणलं बापरे काय चाललंय. पण राजसाहेबांनी पण त्यांचे मित्र होते, त्यांच्यासाठी पण घेतलं, स्वतःसाठी 4-5 घेतल्या आणि एकदम छान इंटरॅक्शन झालं. मग त्याच्या पुढे त्यांच्या घरी पण 2-3दा गेलो, त्यांच्या ऑर्डर गेला, असे बरेच काही. मग धोनी सरांना मी गेलो होतो एकदा मुंबईला, त्यांच्या कुठली ते आय थिंक मॅच होती तेव्हा ताज लँड्स एंडला राहत होते ते, तेव्हा त्यांच्या रूममध्येच गेलो. रूममध्ये ते त्यांचा पीए का स्टायलिस्ट कोणते, मी आणि माझा एक माणूस असे गेलो. मग ते पण एकदम छान इंटरॅक्शन झालं. रूम मध्ये गेल्या गेल्या ते म्हणले अरे वा 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 भाई, कब से मेरी चप्पल की राह देख रहा था, आप मिल गई फायनली. त्यांच्यासाठी 2-3 चपला घेऊन गेलो होतो मी, कारण त्याचं माप बीप माझ्याकडे ऑलरेडी आलो होतो. मग असे काही मजेदार किस्से आणि इंटरॅक्शन आय हॅव बीन फॉर्च्युनेट इनफ टू एक्सपिरियन्स. कारण सगळ्यांना हे मिळत नाही. म्हणजे सगळ्यांच्या नशिबी आय थिंक सचिन तेंडुलकरांना भेटणं किंवा धोनीला भेटणं किंवा राजसाहेब, अजितदादा अशा लोकांना भेटणं फार कमी वेळा येतं. माझ्याकडे फॉर्च्युनेटली तो एक ॲडव्हान्टेज आहे की चॅपर्स असल्यामुळे मला ते बऱ्याच वेळा अशा लोकांना भेटायची संधी मिळते. खरं आहे. म्हणजे आधी तू जे कष्ट केले आणि आता खूप लवकर तसं खूप मध्ये वेळ नाही गेला, त्या सगळ्या कष्टाला खूप चांगलं अशा वेळेस फिलिंग काय असतं? म्हणजे ॲज अ तू चॅपर्स, म्हणजे जेव्हा मागे वळून बघतोस आणि असे प्रसंग येतात तेव्हा फिलिंग काय असतं की उद्योजक म्हणून? मजा येते. म्हणजे तुम्हाला म्हणलं ना, मी आयुष्यात बऱ्यापैकी गोष्टी ज्या करतो ते मजेसाठी करतो. म्हणजे मला जेन्युइनली आवडतात म्हणून मी करतो. अशी मी कुठलीही गोष्ट करूच शकत नाही की जे मला इधर आवडत नाही किंवा त्यात मजा येत नाही. काय म्हणजे म्हणून दॅट वॉज द फर्स्ट रिझन की मी वडिलांचा बिझनेस त्या काळी सोडला होता, कारण मला त्यात मजा येत नव्हती. कारण सगळं सेट होतं, वडील पण होते, भाऊ पण होता तेव्हा, आई पण होती. म्हणलं सगळे असताना मी काय, माझं काम काय येते. म्हणजे नुसतंच जाऊन बसायचं आणि पगार घ्यायचा आणि त्यात काय मला मजा आली नसते 100%. सो जरी मी पैसे कमवत नव्हतो चॅपर्समध्ये पहिले, कारण इट्स बीन अ टफ जर्नी. म्हणजे तेव्हा काय दुकान पण नव्हतं, लोक फोनवर ऑर्डर द्यायची, काय दिवसाला 2-4 ऑर्डर यायच्या, असं काय तेव्हा हे नव्हतं जेव्हा चालू केलं होतं. सो पैसे मॅटर कमी करतात मला आयुष्यात. आयुष्यातले एक्सपिरियन्सेस आणि थ्रिल आणि चॅलेंज आणि ती जी जेन्युइनली मजा येते जगायला, ती माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्या दिवशी मला चॅपर्समध्ये मजा येणार नाही त्या दिवशी मी म्हणेन माझी ही जर्नी संपली. पण अजूनपर्यंत फॉर्च्युनेटली मला खूप मजा येते आणि आता फॅमिली बिझनेसमध्ये पण मला आता मजा येते. त्यामुळेच इनफॅक्ट मी तो करतोय, तर मी तो करू शकलो नसतो. ही तर सुरुवात. ही तर सुरुवात आहे.
अभी तो मूवी बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. तुझ्या कायम बोलण्यात ना, मी जेव्हा इंटरव्ह्यू काही बघत होतो, रिसर्च करत होतो ना, एक ॲटिट्यूड दिसतो, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे करायचं ते माझ्या कंडिशनवर, माझ्या ह्याच्यावर. एक ठसन दिसतंय. ही म्हणजे पुण्याचं पाणी आहे की कोल्हापूरचं काय रग म्हणतो त्याला ते आहे? कारण हे खूप कमी लोकांमध्ये दिसतं आणि पण त्याच्यात एक प्रचंड पॅशन दिसते, वाटेल ते करण्याचं. हे आणायचं कुठून किंवा कसं त्याला पुढे न्यायचं हे पॉझिटिव्हली? म्हणजे हे आय थिंक तो पर्सनॅलिटीचा भाग आहे. म्हणजे त्यात मी काही क्रेडिट घेणार नाही. ते माझ्या आय थिंक इधर रक्तातून आलंय किंवा देवाने दिले किंवा आणि तो इट्स अ बिग पार्ट ऑफ माय पर्सनॅलिटी. म्हणजे काय मी जे करतो ते बिंदासच करतो. म्हणजे मला असं करायचं ठरवलं की मी बिंदास करतो. कोणीतरी सांगितलं म्हणून मी बिंदास नाही करू शकत. म्हणजे उद्या तुम्ही मला सांगितलं की हर्षवर्धन जरा तिथे जाऊन त्या माणसाशी बोल, तर मी बिंदास नाही बोलणार. मे बी मी जाऊन बोलणारच नाही. कारण ते एक मी ठरवल्याशिवाय मला ते कुठलीच गोष्ट करता येत नाही. पण मला ते पण माहिती आहे की मी एकदा ठरवली की ती गोष्ट डन असते. म्हणजे ते मी इधर फेल होईल त्यात किंवा सक्सीड होईल, पण ती मी गोष्ट 100% करणार. सो ती आय थिंक दॅट इज अ पार्ट ऑफ माय पर्सनॅलिटी आणि इट इज नीडेड फॉर बिझनेस. म्हणजे त्याशिवाय तुम्ही बिझनेस करू शकत नाही. म्हणजे माझे एक आयडल आहेत मी म्हणेन, रिचर्ड ब्रॅन्सन म्हणून, व्हर्जिन अटलांटिक म्हणून, व्हर्जिन ग्रुप ऑफ कंपनीज म्हणून त्यांची 400 कंपनीज आहेत. त्यांची मी सगळी बुक्स वाचली आहेत, सगळे इंटरव्ह्यूज बघितले. तर आय थिंक त्यांचा पण एक तो त्यात पार्ट आहे की त्या माणसामध्ये जी डेअरिंग आहे ना, ती मी नेहमी ॲडमायर केली. म्हणजे त्याचं एक नेहमी म्हणणं असतं की जॉब आणि बिझनेसमध्ये एक सगळ्यात मुख्य कुठला फरक असेल तर तो आहे, तुम्ही सपोज स्काय डायव्हिंग करताय. जॉब म्हणजे तुम्ही पॅराशूट घेऊन स्काय डायव्हिंग करता, उडी मारता आणि एका पर्टिक्युलर वेळेस तुम्ही पॅराशूट उघडता. दॅट इज अ जॉब. बिझनेसमध्ये तुम्ही उडी मारता, मग विचार करता पॅराशूट कसं बांधायचंय, मग ते बांधता आणि मग ते उघडता. हा आय थिंक सगळ्यात मोठा फरक आहे जॉब आणि बिझनेस मध्ये. सो जर का ती डेअरिंग नसेल किंवा तुम्ही म्हणताय ठसण नसेल, तर तुम्ही ती उडी मारू शकाल का, माहिती असताना की पॅराशूट नाहीये माझ्याकडे? आपल्याकडे ना बिझनेस कुठलंही काम करताना यार फेल्युअरला खूप लोक भितात. तर त्याकडे कसं बघायचं? म्हणजे तुला अशी कधी भीती वाटली नव्हती? लोक भितात कुठलंही असं काम. भीती तर वाटतेच, म्हणजे भीती तर सगळ्यांनाच वाटते की फेल होईल, पण त्याच्यावर हे करून पुढे जाणं. 5 वर्ष हे केलं आणि तरीही सक्सेसफुल नाही झालं तर मला काय, म्हणजे एक आपल्या इथे सगळ्यांना कॉन्स्टंट विचार असतो, लोक क्या कहेंगे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली 90% लोकांच्या सगळ्यात मोठी भीती कुठली, तर लोक क्या कहेंगे. सो ती भीती मला फॉर्च्युनेटली खूप जास्ती नाहीये. कुछ तो लोग कहेंगे, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. सो इव्हेंच्युअली माहितीये का सर, तुम्ही सक्सेसफुल झालं तरी लोक काहीतरी म्हणणार आहेत, तुम्ही फेल झाला तरी काहीतरी म्हणणार आहेत, तुम्ही जगतानाही लोक काही म्हणणार आहेत, तुम्ही मेल्यावर पण काहीतरी म्हणणार आहेत. सो त्याचाच तुम्ही विचार करत बसला तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मग बसून राहायचं का? मग बसून राहिल्यावर पण काहीतरी बोलतील. त्यामुळे तुम्ही कॉन्स्टंट त्या झोन मध्ये राहिलात ना, की हे केलं तर काय म्हणतील, ते केलं तर काय म्हणतील, तर तुम्ही कामच करू शकत नाही. कारण तुम्ही जॉब केला तरी लोक काहीतरी म्हणणारच आहेत, तुम्ही डेअरिंग केलं तरी काहीतरी म्हणणार, नाही केलं तरी काहीतरी म्हणणार. सो त्याबद्दल विचार करण्यात काहीच पॉईंट नसतो. आणि इव्हेंच्युअली जे व्हायचं ते होणारच आहे. त्याला ना तुम्ही काही करू शकता, ना मी काही करू शकतो. आपलं एकच काम आहे, प्रामाणिकपणे काम करणं. सो आय थिंक तो एक फेलियरचा भाग तुम्ही म्हणलात. भीती वाटली का? तर भीती डेफिनेटली वाटली. पण आय थिंक अगेन तो जॉब आणि बिझनेस मधल्या दोन त्या क्लिअर पर्सनॅलिटीज असतात. काय, सम पीपल आर कट टू डू अ जॉब, सम पीपल आर कट टू डू अ बिझनेस. म्हणजे आय फील मला जॉब करताच येणार नाही माझी पर्सनॅलिटी बघता, किंवा मी थोडा काय मुफटपणे म्हणेन मी पटकन काही बोलून पण जातो लोकांना, आणि काय मी ते कॅज्युअली घेतो पण समोरचा तो कॅज्युअली घेऊ शकत नाही. सो ती पर्सनॅलिटी एक कायमच मला बिझनेस टुवर्ड्स पुल करत होती. सो फेलियर और सक्सेस डिडंट ऍक्च्युअली मॅटर. म्हणजे त्याला करायचं तर होतच. त्यामुळे
फेलियर तर फेलियर, सक्सेस सक्सेस तर सक्सेस असं म्हणून मी सुरुवात बिनधास्त. म्हणजे ते, आणि ते आय थिंक सगळ्यात इम्पॉर्टंट. तुम्ही जेव्हा एक बिझनेस करायला निघता, तुम्ही तो विचार करून चालला पाहिजे की बाबा 50-50 चान्स आहे, फेल पण होऊ शकतो, सक्सेस पण होऊ शकतो. सो पहिले जेव्हा आपण सक्सेसफुलच व्हायला पाहिजे, सक्सेसफुलच व्हायला पाहिजे ह्याच थॉटने जेव्हा निघतो ना, तेव्हा आपल्यावर इतकं मरणाचं प्रेशर येतं ते, आणि त्या प्रेशरने ते फेलियरकडे झुकतो आपण. अगदी त्यामुळे तुम्ही टेक इट वन स्टेप ॲट अ टाइम. आत्ता फेलियर सक्सेसचा विचार करू नका. पहिले म्हणजे प्रॉडक्टकडे लक्ष द्या. तुमच्या प्रॉडक्ट जर का व्यवस्थित बांधलं आणि नाव व्यवस्थित समजा कमवत गेलात, व्यवस्थित सर्व्हिस देऊन, तर फेलियरचे चान्सेस कमी होतात. तुझा सगळा प्रवास हा लोकल टू ग्लोबलकडे तू तो घेऊन गेलास. या तुझ्या सगळ्या जर्नीमधनं ना 5 कुठले टेकअवेज सगळ्यांना तू शेअर करशील? 5 अगदी मोजून सांगणार नाही, पण हा, जे तुला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते सांगतो. आय थिंक सगळ्यात पहिले फॉलो युअर हार्ट म्हणेन मी. म्हणजे हे तुम्हाला हे नेहमी सांगत असतं तुम्हाला, दिल और दिमाग. हे कर ते कर. फक्त तुम्ही ऐकता की नाही तो प्रश्न असतो. मेजॉरिटी लोक इकडचं ऐकतात, इकडचं ऐकत नाही. पण आय थिंक तुमचा जो सोल असतो तो हे असतो. सो तुमच्या सोलला खऱ्या अर्थाने माहिती असतं की तुम्ही तुमची जर्नी कशी असायला पाहिजे, आणि ते व्यवस्थित तुम्हाला गाईड करत असतात. मला फॉर्च्युनेटली तो इंट्युशन माझं जरा स्ट्रॉंग आहे. मला कळतं की माझं हे बोलतंय आता का हे बोलतंय. सो हे बोललं की मी विषय संपवून टाकतो. मग ह्याचं काम आहे एक्झिक्यूट करणं. सो नंबर 1 इज फॉलो युअर हार्ट. नंबर 2 इज आय थिंक प्रॉडक्ट इज किंग. म्हणजे तुम्ही प्रॉडक्ट जर का एक्सेप्शनल बांधलात, आणि तुम्ही जर का प्रॉडक्ट तुमचा जेन्युइनली बेस्ट असेल इन युअर इंडस्ट्री, तर तुम्हाला काळजी करायची काही हे नसते, म्हणजे गरज नसते. तुम्ही प्रॉडक्टवर कॉम्प्रोमाइज करायला लागलात की ती काळजी करायची गोष्ट होते. सो प्रॉडक्टवर कॉम्प्रोमाइज कधीही करू नका. फर्स्ट मेक शुअर युअर प्रॉडक्ट इज द बेस्ट. सेकंड इज दॅट. दुसरं म्हणजे परफेक्शनिझमकडे जाऊ नका. परफेक्शनिझम पेक्षा इम्प्लिमेंटेशनकडे लक्ष द्या. म्हणजे मी म्हणेन भरपूर लोक प्रोडक्ट तो परफेक्टच करत बसतात वर्ष. त्यापेक्षा मी म्हणेन एक 90% चांगली चप्पल विका पहिली. त्याच्यावरून तुम्हाला कळेल काय काय करायचंय. मग ती 92%ला नाही, मग ती 95%ला नाही. हळूहळू तुम्ही 100%ला कधीच जाऊ शकत नाही, कारण 100%चा बारच तुमचा वाढत जातो मुळात. सो परफेक्शनिझमकडे जाऊ नका, एक्झिक्युशनकडे जावा. एक आयडिया आली की लगेच ती इम्प्लिमेंट करायला शिका पहिले, रादर देन अजून बेटर व्हायला पाहिजे, अजून बेटर व्हायला पाहिजे. ते तुम्ही ग्रॅज्युअली होत जाल. तर फोर्थ वुड बी आय थिंक लोकांकडे लक्ष कमीत कमी द्या. म्हणजे आणि मी जेन्युइनली सांगतो, म्हणजे कोणीही लोक असू देत ती, इवन इनफॅक्ट मी म्हणेन टू सम एक्सटेंट तुमचे पेरेंट्स असू द्या किंवा तुमचे आजूबाजूचे रिलेटिव्ह, तुमचे खूप चांगले मित्र, हे पण ह्यांना पण बऱ्याच वेळा माहिती नसतं व्हॉट यू आर गोइंग थ्रू. म्हणजे तुमच्या डोक्यात एक आयडिया असते आणि ती एक विजन असते तुमच्या डोक्यात, पण ती त्यांच्या डोक्यात नसते. त्यामुळे ते तुम्हाला आउट ऑफ केअर, आउट ऑफ काळजीपोटी ते तुम्हाला सांगत असतात की अरे असं कर तसं कर. दे आर राईट इन देअर प्लेस, पण यू हॅव टू डिसाईड कितपत त्यांचं ऐकायचं. म्हणजे तुम्ही हो म्हणा, कारण तुम्हाला माहिती आहे ते काळजीपोटी म्हणतात, त्यांचा काही चुकीचा हेतू नाहीये, पण ऐकायलाच पाहिजे असं नाहीये. सो माझे आई बाबा आता चिडतील, पण त्यांना माहिती आहे म्हणजे माझी पर्सनॅलिटी कशी. सो बाबा मला म्हणतात की अरे तुला खूप वेळा सांगण्यात तर काही अर्थच नसतो, पण तरी मी का सांगतो. सो आय थिंक फोर्थ इज दॅट. आणि फिफ्थ इज स्टार्ट स्मॉल. म्हणजे तुम्ही स्वप्न मोठी बघा, पण पहिलं पाऊल छोटं टाका. म्हणजे डायरेक्ट असं म्हणू नका की मी पहिल्याच वर्षी 100 दुकान उघडणार आहे बाबा. पहिलं प्रॉफिटमध्ये आण पहिले, मग दुसरं त्याच प्रॉफिटने उघड, मग तिसरं उघड, मग चौथं उघड. दॅट वुड बी अ बेटर स्टार्ट टू अ बिझनेस देन सेईंग की मी फंडिंग घेतलं, 100 दुकानं काढली, ती पुढच्या वर्षी बंद होतील, त्याच्यापैकी 70. त्यामुळे तसं करू नका. स्टार्ट स्मॉल,
आणि वर्क युअर वे अप. सध्या ना सगळीकडे चर्चा सुरू आहे, स्वदेशी म्हणतो आपण, आत्मनिर्भर हे आताचे काही वर्ल्डमधलं वातावरण आहे. तुमच्यासारखे प्रॉडक्ट्स खूप तयार झाले पाहिजेत हो. भारतीय, ॲज अ मेड इन इंडिया ज्याला म्हणतो, बरोबर. जे ॲटिट्यूड तुझा दिसतो ते. सध्याच्या वातावरणात तू काय सांगशील, आपण कुठे आहोत, काय करायला पाहिजे? म्हणजे मध्ये एकदा पियुष गोयल असं म्हणाले होते ना एका कॉन्फरन्समध्ये, बिझनेस, त्याच्यानंतर खूप वाद पण झाला सोशल मीडियावर की बिझनेस स्टार्टअप्स तुम्ही यार काहीतरी मोठं उभारलं पाहिजे ना, काहीतरी कुरकुरे काढताय किंवा असं काहीतरी काढताय. तर तू एवढा तुझा अनुभव आहे, तू काय सांगशील? मी म्हणेन आपण एका ठिकाणी चुकतोय ॲज इंडियन्स, म्हणजे आपण क्वालिटीवर फोकस नाही करते, आपण कायम रेटवर फोकस करतो, कितने में दिया. ही ॲटिट्यूड आपल्याला कुठेतरी मागे खेचते. म्हणजे या ॲटिट्यूडमुळे आपण ग्लोबल लेवलला जात नाहीये आपले प्रॉडक्ट्स, असं मला वाटतं. तुम्हाला समजा एका पर्टिक्युलर क्वालिटीची गोष्ट पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. म्हणजे मी पण जेव्हा फॉर एक्झाम्पल मटेरियल सिलेक्शनला जातो, किंवा आमचे बरेच काही काही मटेरियल्स इटलीवरून येतात, चायनावरून येतात, किंवा इवन तायवानवरून येतात, फ्रान्सवरून येतात, काही काही मटेरियल सिलेक्शनला जातो तेव्हा मी घेऊ शकतो ना $2 गोष्ट, पण मी ती $10 सिलेक्ट करतो. तिकडनं ती सगळी प्रोसेस चालू होते, कारण ती तेवढी जेन्युइनली चांगली असते. आणि मग समजा तुमचं रॉ मटेरियल महाग असेल, तुमचं लेबर महाग असेल, फॉर एक्झाम्पल आमचे जे कारागीर असतात त्यांना आम्ही व्यवस्थित काळजी घेतो, छान बोनस देतो, छान पगार देतो, कधी ह्याच्या मागे लागत नाही, काय म्हणू शकतो, टार्गेट बेस्ड काम असतं ऑफकोर्स, कारण ते असायला पाहिजे वेन यू आर रनिंग अ बिझनेस. पण फोकस इज ऑन क्वालिटी. म्हणजे बाकीच्या कंपनीज जिकडे म्हणत असतील की तू एका दिवसात फॉर एक्झाम्पल बाबा हे 50 पट्टे बनवले पाहिजेस चपलेचे, आम्ही म्हणतो बाबा तू 20 बनव, पण ते क्वालिटी त्याची A1 पाहिजे. सो जेव्हा कंपनीचा ॲटिट्यूड तसा असतो तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला ती वस्तू महाग विकायला लागते. प्लस तुम्ही आमच्या दुकानात आला, आमची दुकानं बघा कशी आहेत. आमची दुकानं छोटी आहेत पण फुटवेअरच्या दुकानासारखी नाही आहेत. एकदम तुम्हाला एन्व्हायरमेंट छान मिळतं, थोडं लाईट म्युझिक चालू असतं, AC असतो, बसायला छान जागा असते, समोर कम्प्युटरचा स्क्रीन असतो ज्यावर तुम्ही कस्टमाइज करू शकता तुमची चप्पल, तेव्हा तुमचं नाव टाकून घेऊ शकता, व्यवस्थित बोलणारी लोक आहेत, तुम्हाला सर्व्हिस छान मिळतं, पॅकेजिंग आमच्या प्रॉडक्टचं छान असतं, डिस्प्ले व्यवस्थित आहे. सो हे ऑल ऑफ दीज फॅक्टर्स कॉन्ट्रीब्यूट इन क्रिएटिंग अ ब्रँड. सो तुम्हाला एक डिसिजन घ्यायला लागतो वाईल बिल्डिंग अ बिझनेस, तुम्हाला ब्रँड बांधायचा आहे का तुम्हाला प्रॉडक्ट बांधायचं आहे फक्त. म्हणजे मी नेहमी आमच्या लोकांना म्हणतो की चॅपर्सचं जे नाव आहे त्याची किंमत आहे. बरोबर. म्हणजे आमचे खूप डुप्लिकेट प्रॉडक्ट बनतात. मुंबईला तुम्ही गेलात तर तुम्हाला असंख्य डुप्लिकेट चॅपर्स मिळतील. काही लोकांनी क्लॅपर्स नाव ठेवले, काही चॉपर्स नाव ठेवले, कारण त्यांना चॅपर्स ठेवता येत नाही ऑब्व्हियसली. सो मी नेहमी म्हणतो की जर का चॅपर्सचं नाव त्या चपलेवरून काढून टाकलं त्याची किंमत अर्धी आहे. त्यामुळे त्या नावाला नेहमी जपा. तशी आपण सर्व्हिस नेहमी देतोय ना, त्या लेवलचं आपण प्रॉडक्ट नेहमी देतोय ना, त्या लेवलचं पॅकेजिंग आहे ना, त्या लेवलचा कस्टमर एक्सपिरियन्स आहे ना, हे आम्ही बघतो. त्यामुळे ती चप्पल महाग असते. म्हणजे तुम्हाला ॲज अ चप्पल म्हणून म्हणलं ना तर ती मग कोणीही बनवून देऊ शकेल तुम्हाला. पण तुम्हाला चॅपर्सची चप्पल हवी असेल तर तुम्हाला तो एक प्रीमियम द्यायला लागेल, कारण आम्ही त्यात तेवढे कष्ट टाकतो. पण मग ब्रँडच्या संदर्भात भारतीय तू सांगत होतास याच्या आधीच. सो आपले ब्रँड्स मला वाटतं खूप जे लोकल फोकस ब्रँड्स आहेत दे आर फोकस्ड ऑन रेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल किती चीप मी ती गोष्ट बनवू शकतो. चीप म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ वाईट वे नाही, प्राइसच्या ह्याच्यात. सो किती स्वस्त ती बनवू शकतो यावर सगळा फोकस असतो. सो मग त्याच्यात मटेरियल कधी कॉम्प्रोमाइज होतो, कधी जे चायना करतात. चायना आपण एक आत्ता झालं चायना बरोबर माझा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यावर आपण नंतर येऊया. पण इंडिया रिलेटेड मी म्हणतोय की आपण जेवढं क्वालिटीवर फोकस करू ना तेवढं आपली इंडस्ट्री वाढणार आहे. कारण जगात क्वालिटीला किंमत आहे. जरी आपल्या लोकली ठीक आहे, लोकली मे बी आपल्या इथे तेवढा वाव नसेल मे बी क्वालिटीला. लोक म्हणतात की काय अरे ठीक आहे ना, 2 दिवस वापरायचं सोडून द्यायचं जे काय. पण जर का तुम्ही ग्लोबल डिमांडकडे बघत असाल ना, ग्लोबल डिमांड क्वालिटीचाच आहे.
आणि ग्लोबली आपण कम्पीट कोणाबरोबर करतोय? आपण चायनामध्ये महारथी आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. म्हणजे चायनामध्ये, आता मी त्या पॉईंटवर येतो, चायनामध्ये तुम्ही गेलात ना, आपल्या इथे असं बिलीफ आहे की चायनामध्ये म्हणजे फक्त स्वस्तातले प्रोडक्ट एकदम चीप क्वालिटी आणि असे विकतात. तसं नाही आहे. चायनाची क्वालिटी एक्सेप्शनल आहे. अच्छा. म्हणजे आजही आपले काही ऍक्सेसरीज चायनाहून येतात किंवा काही मटेरियल्स चायनाहून येतात. ते का चायनाहून येतात? कारण आपल्या इथे त्या क्वालिटीचे वस्तू मिळत नाही आहेत, म्हणून ते चायनावर येतात. आणि मिळत असले तर चायना आपल्या अर्ध्या किमतीत ती वस्तू देते एक्झॅक्ट सेम. त्याच क्वालिटी. हा, सो चायनाच्या तुम्ही कुठल्याही फॅक्टरीत गेलात ना, तुम्हाला ते 10 क्वालिटी दाखवतात. तुमचा चॉईस आहे तुम्हाला कुठली क्वालिटी हवी. एक वर्ल्ड क्लास क्वालिटी की जी बाकी कुठल्याच देशात बनवू शकत नाही, अशी क्वालिटी पण चायनात बनते. पण एक एकदम थर्ड क्लास क्वालिटी आहे की जी फेमस झाली. सो ते नाव चुकीचं झालं आहे. ते एक्सपर्ट आहेत मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. म्हणजे मी 2-3 वेळा चायनाला जाऊन आलोय आणि त्यांच्यासारखे प्रोफेशनल लोक पण कुठे नाहीत. म्हणजे जे आपल्या गैरसमज भरपूर आहे चायनाबद्दल आपल्या डोक्यात, की तिकडची लोक फसवणूक पण करतात. काही असतील ऑफकोर्स, प्रत्येक ठिकाणी तर प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी थोडीफार लोक असतातच फसवणूक करणारी. पण मेजॉरिटी ऑफ द पीपल आर गुड आणि त्यांना त्यांचा बिझनेस माहिती आहे. त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे काय येतात लोक, कारण बाकी कुठे बनवू शकत नाही ते. त्यामुळे ते एक प्राइस कमांड पण करू शकतात आणि त्यांनी केलं पण पाहिजे. आणि मी म्हणतोय त्यांच्याकडून ही गोष्ट आपल्याला शिकण्यासारखी आहे की 10 क्वालिटी ऑफर कर ना. कस्टमरला जी पाहिजे ती घेईल क्वालिटी. आपल्या इथे बनवतोच आपण 5 क्वालिटी, वरच्या 5 बनवतच नाहीये. सो ते आय थिंक आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे ॲज अ कंट्री. आणि मार्केटिंग आपण शिकलो पाहिजे. काय टिप्स देणार मार्केटिंगच्या संदर्भात? माझ्या मते कुठलाही प्रॉडक्ट किंवा कुठलाही बिझनेस स्टार्ट करताना आपण त्याकडे ब्रँड म्हणून बघावं. एक म्हणजे ब्रँड म्हणून, आता माझे बाबा नेहमी म्हणतात की ब्रँड म्हणजे काय, तर ब्रँड म्हणजे एक माणूस असतो, त्याची एक ती पर्टिक्युलर पर्सनॅलिटी असते. म्हणजे आता चॅपर्स म्हणून, आता फॉर एक्झाम्पल लोक समजा मला बघत असतील चॅपर्स म्हणून, तर माझ्यात काय क्वालिटीज आहेत की त्या ब्रँडमध्ये आल्या पाहिजेत, किंवा एका ब्रँडमध्ये तुम्ही त्या क्वालिटीज इन्कल्केट केल्या पाहिजेत, ते व्हॅल्यूज इन्कल्केट केल्या पाहिजेत, तेव्हा जाऊन तो ब्रँड बनतो. नुसतंच आपली ही वस्तू मी 100ला बनवली, 200ला विकली, किती दिवस चालणार आहे? उद्या एक माणूस येऊन 150ला विकेल, संपला धंदा. सो जेव्हा ब्रँड तुम्ही बिल्ड करता तेव्हा तुम्हाला एक प्रीमियम तर देतातच लोक, प्लस लोक तुमच्याशी खूप जास्ती लॉयल राहतात, कारण त्यांना माहिती की हा ब्रँड यार मला धोका नाही देणार. सो ब्रँड बिल्डिंग मध्ये आपण ॲज इंडियन्स थोडे मागे पडतोय मला वाटते, की जे ग्लोबली लोक खूप छान करतायत ऑलरेडी. सो ते एक आपल्याला नक्की शिकलं पाहिजे. म्हणजे आपण किंवा भरपूर काही काही बिझनेसेस करतात सुद्धा, भरपूर कष्ट पण घेतात हे व्हॅल्यूज इन्कल्केट करण्यासाठी, पण ते लोकांना दाखवतच नाही की आम्ही एवढ्या गोष्टी करतोय. 100 गोष्टी करतात छान छान, कारागिरांना व्यवस्थित छान वागवतात, त्यांच्या फॅमिलीजला बोलवतात, जेवायला खायला देतात, किंवा एक छान कल्चर असतं त्यांच्याकडे बिझनेसमध्ये, पण ते जगाला कळतच नाही. सो तिथे आपण मागे पडतो. आपण 10 गोष्टी करतो आणि 2 दाखवतो. वेळेस बाकीचं जग 10 गोष्टी करते आणि 20 दाखवते. मार्केटिंग मध्ये आपण जरा. पण आता थोडं वातावरण बदलतंय आपल्याकडचं नवीन. अशा खूप आता एंटरप्रेन्योरशिपच्या संदर्भात पण खूप गोष्टी होत आहेत. शार्क टँक सारखे उपक्रम आहेत, सिरीज आहेत, त्याच्यामुळं पण खूप चांगल्या प्रकारे लोकांमध्ये जरा इन्स्पिरेशन तयार होते. तुझा पण शार्क टँकचा अनुभव आहे, पण तो राहिलाय, म्हणजे आम्हाला दिसला नाही, पण खूप साऱ्या गोष्टी तू त्यातनं शिकलायस. अशा कुठल्या गोष्टी आहेत? सो शार्क टँक निश्चितच चांगला अनुभव होता. अनफॉर्च्युनेटली आम्हाला फंडिंग मिळालं नाही आणि एअर पण नाही झाला, कारण मी ड्रामा केला नाही त्यात काही. शार्क टँक मध्ये जनरली थोडा ड्रामा असला की ते एअर करतात. आणि फंडिंग नाही मिळालं कारण त्यांचं मत असं आलं की कोल्हापुरी हे म्हणजे थोडं जरा निश मार्केट आहे, खूप लोक घालणार नाही ती चप्पल. आणि दुसरं म्हणजे मी जेव्हा गेलो तेव्हा मी कस्टमायझेशन सॉफ्टवेअर घेऊन गेलो होतो तिकडे. म्हणजे आपण इंडियाज फर्स्ट व्हर्च्युअल कस्टमायझर बनवला होता, की ज्यावर तुम्हाला स्क्रीनवर एक टच स्क्रीन असतो आणि त्याच्यावर पूर्ण तुम्हाला चप्पल बदलता येते, त्याचे रंग बदलता येतात, स्ट्रॅप्स बदलता येतात, कलर्स बदलता येतात, त्याच्यावर तुमचं नावं टाकता येतात, असं एक ते छान आम्ही सॉफ्टवेअर बनवलं होतं. तर ते मी तिकडे घेऊन गेलो होतो. त्यामुळे मला ऑब्व्हियसली विजन अशी सांगायला लागली की इट इज ऑल अबाउट कस्टमायझेशन. नाही तर ते म्हणले असते मला हा सॉफ्टवेअर कशाला बनव,
वेरॅज खरं तर कस्टमायझेशनचा बिझनेस आमचा छोटा आहे. आमचा मेजॉरिटी कस्टमर स्टोअरमध्ये येतो किंवा वेबसाईटवर येतो आणि अवेलेबल असलेल्याच डिझाईन्स घेतो. पण एक सर्टन क्लास असतो ज्याला तो एक मला अशी पाहिजे, मला तशी पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. सो त्याच्यासाठी आम्ही ते सॉफ्टवेअर बनवलं होतं आणि ट्रूथ इज की त्या सॉफ्टवेअरमुळेच मी इतका इझिली शार्क टँकमध्ये गेलो. म्हणजे मला लिटरली काही त्रासच झाला नाही. कारण ऑब्व्हियसली इट वॉज इंडियाज Unique फर्स्ट, product. त्यामुळे त्यांना पण इंटरेस्ट होता खूप की अरे काहीतरी एकदमच युनिक आहे. कारण तसं कोणी इंडियात बघितलेलंच नव्हतं बरोबर. की टचस्क्रीनवर तुम्हाला कोल्हापुरी चप्पल कस्टमाइज करता येते, मग ती पुढच्या 3 दिवसात तुमच्या घरी डिलिव्हर होते वगैरे. एकदम वेगळी कन्सेप्ट होती. सो मला इंटरव्ह्यूज मध्ये आणि 7-8 राऊंड असतात शार्क टँकच्या कुठल्याही इंटरव्ह्यूज आणि याचे सगळे. पण ते मी एकदम पटापट पार करत गेलो. पण तिथे जेव्हा पोहोचलो तेव्हा शार्क्स म्हणले की अरे ही स्केल करता येणार नाही, म्हणजे तू अडकून राहशील कुठल्या तरी एका स्केलला, कारण हा निश प्रोडक्ट आहे. म्हणजे विच इन अ वे इज ट्रू. त्यांना मी हे करणार नाही, ब्लेम करणार नाही. कारण कोल्हापुरी चप्पल ही काय प्रत्येक माणूस घालू शकत नाही. म्हणजे एक तर काही लोकांना त्याच्यातली मे बी स्टाईलच आवडणार नाही, किंवा 100 आपण समजा घेतले लोक, तर 100 पैकी मे बी 60-70 लोक तर म्हणतील आम्ही चपलाच घालत नाही, आम्ही दिवसभर ऑफिसमध्ये असतो, आम्ही शूजच घालतो. त्याच्यामधले 30 पैकी मे बी 10 लोक म्हणतील की बाबा आम्हाला कोल्हापुरी चपलांची स्टाईल आवडत नाही, आम्हाला ते अंगठा आणि याची काही सवय नाही आहे. बाकीचे 20 उरले त्याच्यापैकी लोक काहीतरी म्हणतील की बाबा तुमचा ब्रँड फारच जरा फ्लॅशी आहे, फार तुमचे निळे पिवळे कलर असतात, ते आम्हाला काही जमत नाही. आणि बाकीचे जे 10 असतात त्याच्यापैकी 8 लोकांना परवडणार नाही. त्यामुळे मग उरतात कमी लोक. त्यामुळे इन अ वे त्यांना मी ब्लेम करणार नाही की इट इज अ निश ब्रँड आणि इट इज अ निश प्रॉडक्ट कोल्हापुरी चप्पल. सो आता आम्ही एथनिक फुटवेअर पण भरपूर इंट्रोड्यूस करतोय, की आता मोजड्या झालं, युनिक मोजड्या एकदम छान दिसणाऱ्या राजस्थानी मोजड्या, पंजाबी मोजड्या, किंवा पठाणी सँडल्स झाले की जे ओरिजिनली पाकिस्तानमधून आपल्या इथे आले होते, किंवा आपल्या जलसा ज्युती झाल्या. असे भरपूर काही काही प्रॉडक्ट्स आम्ही ऍड करतोय. म्हणजे आता इव्हेंच्युअली आम्हाला इंडियन एथनिक फुटवेअर ब्रँड असं म्हणू शकतो, असं मला वाटतंय. म्हणजे हळूहळू आम्ही त्या डिरेक्शननी चाललोय. कसं असतं हे म्हणजे रिसर्च करणं, म्हणजे हे नवीन नवीन प्रॉडक्ट तयार करणं, हे करणं एक चॅलेंजिंग असेल ना? तेच तर आवडतं. तुम्हाला तेच म्हणलं ना की आता कोल्हापुरी चप्पल फॉर एक्झाम्पल, कोल्हापुरी चप्पलला आम्ही एका सर्टेन लेवलला पोहोचलेलो आहे की तिथे आता आम्हाला म्हणजे सेल मिळवायला वगैरे असे कष्ट करायला लागत नाहीत. तो फॉर्च्युनेटली आमचं नाव चांगलं आहे, प्रोडक्ट चांगले आहेत, लोक येतात घेतात. पण आता पुढे काय असं समजा प्रश्न विचारला तेच तर आता म्हणजे कसं 5-10 वर्षात फुटवेअर इंडस्ट्री कशी डेव्हलप होईल आणि स्कोप काय आहे याच्यात? सो मला चॅपर्सला तुम्ही म्हणलात तर चॅपर्स आम्ही पुढे जाऊन एथनिक फुटवेअरचा ब्रँड मे बी बनवू. म्हणजे कोल्हापुरी चप्पल एक त्याचा ऑफकोर्स मेजॉरिटी त्याचा फॉर एक्झाम्पल ब्रँड अँबॅसेडर त्याचा कोल्हापुरी चप्पलच असेल, पण त्याच्या साईडला थोड्या मोजड्या पण असतील, त्याच्या साईडला थोडे इंडियन व्हर्जन ऑफ लोफर्स आता आम्ही डेव्हलप करतोय ते असतील. कम्फर्टेबल मोजड्या हे एक छान आम्ही डेव्हलप केली मध्ये आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आलाय. सो ते एक आहे. सो जेव्हा प्रॉडक्ट आम्ही डेव्हलप करतो तेव्हा सगळ्यात पहिले त्याच्यात आता कमी काय आहे शोधतो. म्हणजे रिसर्च तुम्ही म्हणता तर आमचा सगळ्यात मोठा रिसर्च त्याच्यावर असतो की कुठले इंडियन फॉर्म्स ऑफ फुटवेअर इतके आहेत की आपण मोजूही शकणार नाही, पण बरेचसे आउटडेटेड झालेत. काही काही आउटडेटेड पासून आपण बाहेर खेचून आणू शकतो मोजडीसारखे, की जे अजूनही स्टाईल मध्ये आहेत, पण अजून प्रत्येक माणूस मे बी ते कम्फर्टेबल नाही घालायला, किंवा प्रत्येक माणसाकडे असतेच असं नाही, कारण अगेन मे बी कम्फर्टेबल नाहीये, किंवा मे बी स्टाईल मॅच होत नाहीये माझी, खूप फ्लॅशी आहे. सो आम्ही त्याच्यावर काम करतोय की आता ती मोजडी पण कशी आपण इव्हॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आता युरोपमध्ये लोक मोजडी घालू शकतील का, तर त्या विजनने आम्ही मोजड्या बनवतोय. किंवा अमेरिकेत पठाणी सँडल्स घालू शकतील का, तर ते कधी घालतील, ती तेवढी कम्फर्टेबल पाहिजे, ती तेवढी फ्लेक्झिबल पाहिजे, रोज घालू टी शर्ट जीन्सवर घालू शकते असा मे बी त्याचा थोडाफार लुक पाहिजे. सो अशा याच्यावर बरंच आमचं काय काय काम चालू आहे. सो 5 वर्षात मी म्हणेन चॅपर्स वुड बी अन एथनिक फुटवेअर ब्रँड, ऑफकोर्स विथ कोल्हापुरी ॲज अ फॉर फ्रंट रनर. पण बाकी प्रॉडक्ट्स पण भरपूर आम्ही लॉन्च करतोय. आणि अगेन दुकानं आणि हे सगळं तर आपण वाढवत जाणारच आहे. मे बी
आउट ऑफ इंडिया सारखा एखाद दोन दुकानं काढायचा कुठे आहे chance विचार मिळाला. बघतायस? आता दुबईला आपला एक्सपोर्ट चालू आहे फॉर एक्झाम्पल दुबईला आणि रिस्पॉन्स पण खूप छान मिळतोय मे बी फिंगर्स क्रॉस्ड. सो मी जेव्हा चालू केलं तेव्हा मी नुकताच लंडनहून शिकून आलो होतो तेव्हा माझी विजन होती की रिजंट स्ट्रीट लंडनचा शॉपिंग स्ट्रीट तिथे एक चॅपर्सचं दुकान असावं. सो ती विजन खरी करता आली तर नथिंग लाईक इट. पुढचा जेव्हा आपण पॉडकास्ट घेऊ तेव्हा चॅपर्सचं तिथे पण दुकान असेल. तेव्हा आपण अशी- पॉडकास्टच त्या दुकानात गेलो. या पॉडकास्टमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल, खूप नवीन टिप्स मिळाल्या असतील, खूप लेसन्स मिळाले असतील. यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं असे 3 गोष्टी कुठल्या आहेत त्या कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि हा पॉडकास्ट तुमच्या मित्राला शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नव्या पाहुण्यासह. तोपर्यंत शिकत राहा, बदलत राहा आणि नवीन नवीन गोष्टी करत राहा. धन्यवाद.